ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, ज्यांच्याकडे आपण युवा नेतृत्व म्हणून बघतोय आणि जे दिल्लीत जावे असे दोन्ही जिल्ह्यांची इच्छा मी आत्ताच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे बोलून दाखवलेली आहे असे आदरणीय किरणजी सामंत साहेब, आमचे नेते आदरणीय रवींद्रजी फाटक साहेब, माजी महापौर मोरे साहेब, आमच्या रणरागिणी सौभाग्यवती कांबळे आणि सर्वच रणरागिणी आहे, म्हात्रेताई आहेत, सर्वजण आहेत. सर्वांची नावं नाही घेत. या ठिकाणी सर्व जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे वेगवेगळे पदाधिकारी उपस्थित, बंधू भगिनी आणि इथं हजारोंच्या संख्येने जमलेले सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, एक असे मुख्यमंत्री की ज्यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये झाला, परंतु त्यांची कर्मभूमी ही कोकण राहिलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्याबरोबर लगेच कोकणाला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय साहेबांनी केली. मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं होतं की कोकणची अर्थव्यवस्था ही काजूवर अवलंबून आहे. कोट्यावधी रुपयाचा महसूल काजूच्या माध्यमातून मिळतो. या काजूचं उत्पन्न वाढावं आणि त्याला चांगलं मार्केटिंग करता यावं म्हणून सरकारने एक कमिटी नेमलेली होती, ज्याला मी अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो. 3 वर्ष, जवळजवळ 2.5 वर्ष कोल्ड स्टोरेजमध्ये ही पॉलिसी ठेवण्यात आली आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी कारभार हातात घेतला त्यावेळेला 1200 कोटी रुपयाची योजना ही कोकणासाठी जाहीर केली आणि विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी जाहीर केली. या बजेटमधून पहिल्या टप्प्यातले 200 कोटी रुपये सुद्धा साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. असे एक मुख्यमंत्री की ज्यांनी कोकणाबद्दल नेहमी प्रेम ठेवलं. आल्याबरोबर त्यांनी जाहीर केलं की कोकण हा एक वेगळा विभाग आहे. इथली शक्तिस्थानं वेगवेगळी आहेत. या ठिकाणी मच्छीमारी आहे, या ठिकाणी फलोद्यान आहे, पर्यटन आहे आणि हे सगळं जर अस्तित्वात आणि खऱ्या अर्थाने कोकणाला पुढे घेऊन जायचं असेल, आपल्या शेजारी गोवा राज्य आहे. गोवा राज्याची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. संपूर्ण राज्य पर्यटनाच्या पैशावर चालतं, परंतु कोकणच्या पर्यटनाकडे त्या मनाने लक्ष दिलं गेलं नाही. ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेऊन साहेबांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी निर्माण केली आणि जी सगळी मोठी महामंडळं आहेत, ही सगळी महामंडळं याची सदस्य असणार आहेत. सगळे जे विभाग आहेत त्याचे मंत्री याचे सदस्य असणार आहेत. कोकणातले सगळे नेते हे जे मंत्रिपदावर आहेत ते सुद्धा याचे सदस्य असणार आहेत आणि ते केवळ बोलत नाहीत तर करून दाखवतात. या स्कीमसाठी सुद्धा सुरुवातीची रक्कम म्हणून 500 कोटी रुपये याची तरतूद यावर्षी करण्यात आलेली आहे आणि लवकरच या समितीचं काम सुद्धा सुरू होणार आहे. आजपर्यंत कोकणाला फक्त आशा दाखवली गेली. आज रत्नागिरी जिल्ह्याच्या पावनभूमीमध्ये आपण आहोत. अनेक वर्षांची इच्छा होती की या ठिकाणी मेडिकल कॉलेज व्हावं. आदरणीय उदय सामंत साहेबांनी हा विषय खूप लावून धरलेला होता. तरी पण आदरणीय शिंदे साहेब सत्तेवर आले आणि कोकणाला न्याय मिळाला आणि रत्नागिरीला मेडिकल कॉलेज नुसतं जाहीर केलं नाही तर त्याच्या कामाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये, पुढचा येणारा काळ हा कोकणवासियांचा आहे. कारण एक खरा शिवसैनिक आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झालेला आहे. म्हणून बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की संपूर्ण कोकण हा बाळासाहेबांच्या मागे ठामपणे उभा राहिला, बाळासाहेबांवर खूप प्रेम केलं आणि बाळासाहेबांचा मनापासून इच्छा होती की या कोकणाचा विकास व्हावा आणि त्या विकासाची सुरुवात होण्यासाठी एक शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा लागतो. आणि खऱ्या अर्थाने शिवसैनिक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे आज या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. आपल्याला अनेक गोष्टी सांगत असताना कोकणामधलं पाणी हे समुद्राला वाहून जातं आणि महाराष्ट्रातले लोक मात्र वाचून तडफडत असतात. कोकणातलं पाणी हे वापी खोऱ्यामध्ये, गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्यासाठी तब्बल 13,000 कोटीची तरतूद ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आणि त्याच्यामुळे कोकणचं जे प्रेम महाराष्ट्रावर आहे
आणि आमचं समुद्रात वाहून जाणारं पाणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवेल याची मला खात्री आहे. ओटाव इथं आमच्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 कोटीचा लघु पाटबंधारे प्रकल्प त्यांनी दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की बॅरिस्टर नागपैनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांचं नाव हे आमच्या विमानतळाला देण्याचं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यटनाला दिशा देणारा आपला जो सागरी महामार्ग आहे रेवस ते रेडी याला सुद्धा मान्यता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली. आणि केवळ मान्यता दिली नाही तर त्याच्याकडे बजेटमध्ये सुद्धा तरतूद केली. सांगायला खूप गोष्टी सांगता येतील, परंतु आपला मच्छीमार हा नेहमी मदतीपासून वंचित राहतो. त्याच्यासाठी एक मदत कोष जवळजवळ 50 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी केला. 120 अश्वशक्तीची अट त्यांनी काढली, त्याचा फायदा मच्छीमारांना झाला. सिल्वर पॉम्फ्रेट राज्य मासा म्हणून त्यांनी डिक्लेअर केला. आणि आदरणीय उदय सामंत साहेब सांगतील की कुठकुठल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज या भागामध्ये येत आहेत, त्याच्यामुळे बद्दल मी बोलणार नाही. परंतु साहेब माझी एक कळकळीची विनंती आपल्याला आहे की आपण 1 रुपयामध्ये सर्व शेतकऱ्यांना विमा दिला, परंतु या विम्याचा लाभ हा आंब्याच्या शेतकरीला किंवा काजूच्या शेतीला होत नाही, कारण ह्याची खूप किंमत असते. या इन्शुरन्सची प्रीमियम खूप जास्त असतो. तर माझी आपल्याला विनंती आहे की निदान 50% भार तरी शासनाने सोसावा, तर 50% भार आमचे शेतकरी त्या ठिकाणी सोसतील. आणि त्याच्याच बरोबर अवकाळी पाऊस आला, थोडंसं ढगाळ वातावरण झालं की लगेच या ठिकाणचा मोहर गळायला लागतो. तर याच्या बाबतीत सुद्धा आपण निश्चित अशी भूमिका घेऊन कोकण कृषी विद्यापीठाला कळवावं आणि ताबडतोब ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्रभर सर्वे सुरू केलेले आहेत तसेच सर्वे हा या ठिकाणी कोकणामध्ये सुद्धा सुरू करावा. आणि दुसरी एक छोटीशी मागणी आहे की जी हा राजापूर तालुका आहे आणि ह्याला जोडून कणकवली तालुका आहे, पण कणकवली तालुका एवढा मोठा आहे की त्या ठिकाणचे जे खारेपाटण विभागामध्ये जी लोक राहतात त्यांची एक छोटीशी मागणी आहे की त्यांचा सुद्धा एक लहानसा तालुका व्हावा. आणि त्याच्यामुळे त्यांचे सगळे व्यवहार हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरवरून होतात. आणि त्याच्यामुळे ही मागणी झाली तर निश्चितपणे या विभागातली सुद्धा लोक आपल्याला दुवा देतील. अनेक गोष्टी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केलेल्या आहेत. जसं आपलं मेडिकल कॉलेज अडलेलं आहे तसं आमच्याकडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अडलेलं होतं जवळजवळ 70 कोटी रुपयाचं. साहेब मुख्यमंत्री झाले, ताबडतोब त्याला मान्यता दिली. दुसरा एकच विषय जो सिंधुदुर्गच्या जिव्हाळ्याचा आहे आणि तो म्हणजे मी ज्यावेळेला अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला पाणबुडी घेण्यासाठी पैसे दिलेले होते साहेब. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एक अनुभवी अशी व्यक्ती ही महाराष्ट्राच्या पर्यटन विभागामध्ये आली. त्यांचं म्हणणं असं होतं की पाणबुडी पाण्यात बुडली तर काय, पाणबुडी पाण्यात बुडण्यासाठीच असते आणि खालचं सागरी विश्व लोकांना दाखवण्यासाठी असते. आणि या बालिश वृत्तीमुळे महाराष्ट्र मागे पडला. 7 वर्षापूर्वी हे पैसे दिलेले होते. आज केरळ राज्याने आपली पाणबुडी बुक केलेली आहे, गुजरात राज्याने आपली पाणबुडी बुक केलेली आहे. तर मी आपल्याला विनंती करतो की मुंबईला गेल्याबरोबर आपल्या अध्यक्षतेखाली याच्याबद्दलची मीटिंग बोलवावी, कारण समुद्रामधले प्रवाळ हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे अशी पाणबुडी झाली तर आज स्कुबा डायव्हिंग फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालतं, पण जे वृद्ध लोक आहेत, जी तरुण मुलं आहेत, यांना समुद्राखालचे हे प्रवाळ बघायला मिळतील. आणि म्हणून ही मागणी आपण मान्य कराल अशी अपेक्षा करतो. आपणा सर्वांना मनापासून आपले आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे कोकणातील एक सुपुत्र आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेला आहे. आणि याचं श्रेय हे तुम्हा सर्व शिवसैनिकांना आहे. तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.